तूप खाल्लं की रूप येतं अशी एक सर्वसाधारण म्हण आहे आणि ती सगळ्यांना माहितीच आहे. पण तूप खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढतं की नाही हे आपल्याला खरं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर गणेश आव्हाड. आपल्या आरोग्यासाठी तूप चांगलं की वाईट हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आयुर्वेदात तुपाला सर्वश्रेष्ठ स्निग्ध द्रव्य असं म्हटलं आहे. तूप हे पचन सुधारतं, मेंदूला बळकटी देतं, त्वचा आणि केसांना पोषण सुद्धा देतं. पण ते योग्य प्रमाणात आणि योग्य प्रतीचं आणि योग्य वेळी घेतलं तर. तूप जर चुकीच्या पद्धतीनं घेतलं तर ते आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतं. आयुर्वेदातील 3 दोष आणि तुपाचं नातं काय? साधारण वात प्रकृतीच्या लोकांमध्ये त्वचा ही रुक्ष आढळते, स्वभाव चिडचिडा असतो. या लोकांच्यात बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन सापडतं. अशा लोकांमध्ये तूप नेमकं कार्य काय करतं की त्वचेला स्निग्धता देतं, वाताला शांत करतं. मग सेवनाची पद्धत कशी? सकाळी गरम दुधात अर्धा चमचा गाईचं तूप किंवा गरम अन्नामध्ये तूप वापरावं. पित्तप्रधान व्यक्तीमध्ये साधारण लक्षणं अशी असतात, त्यांच्यामध्ये जळजळ असते किंवा ऍसिडिटी असते किंवा त्यांचा स्वभाव गुणधर्म हा चिडचिड्या स्वरूपाचा असतो. त्यामुळे तूप नेमकं काय कार्य करतं तर चिडचिडेपणा कमी करतं, त्याचबरोबर रक्त शुद्ध करतं. आता सेवनाची पद्धत कशी आहे तर पित्त प्रकृतीच्या लोकांनी जेवताना 1 चमचा तूप भातावर घ्या किंवा नारळ पाण्यासोबत किंवा दुधासोबत मिक्स करून ते तूप तुम्ही घेऊ शकता. कफदोषाच्या प्रकृती साधारणतः स्थौल्य स्वरूपाच्या किंवा ज्यांच्यामध्ये आलस्य किंवा मेदाचं प्रमाण जास्त असतं अशा स्वरूपाच्या असतात. त्यामुळे कफ ज्याच्यामध्ये प्राबल्य आहे अशा लोकांनी शक्यतो तूप टाळावं किंवा जर घ्यायचं झालं तर व्यायाम केल्यानंतर कोमट पाण्याबरोबर ते तूप घ्यावं. तूप घेताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, शक्यतो देशी गाईचं किंवा A2 गाईचं तूप घेणं कधीही उपयुक्त ठरतं. तूप शक्यतो गरम पदार्थांबरोबर घ्यावं, थंड पदार्थांबरोबर तूप घेऊ नये. तुपाचं जर अतिसेवन केलं तर कदाचित आपलं पचन बिघडू शकतं. दिवसाला 1 ते 3 चमचे तूप घेणं कधीही श्रेयस्कर. आरोग्यासाठी तुपाचे फायदे. तुपामध्ये कॉन्जुगेटेड लिनोलिक ऍसिड असतं आणि ब्युटेरिक ऍसिड असतं की जे आपल्या आतड्याला संरक्षण देण्याचं काम करतं. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यानं बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन सारखे आजार बरे होतात. याचबरोबर तुपामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते, कारण तुपामध्ये फॅट सोल्युबल विटॅमिन्स जसं की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे जीवनसत्व असतात की जे आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक क्षमता सुधारतात. याचबरोबर तुपातील जे काही पोषक तत्वे असतात ते हाडं मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. तुपामध्ये ओमेगा 2 आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात की जे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यामुळे हृदयविकार जर टाळायचा असेल तर योग्य प्रमाणात तूप घेणं कधीही उत्तम. याचबरोबर त्वचेसाठी तूप एक नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून काम करते. त्याच्यामुळे फाटलेले ओठ असतील किंवा कोरडी त्वचा असेल त्याच्यावर तूप अतिशय प्रभावीपणाने काम करतं आणि त्वचा मुलायम आणि तजेलदार बनू लागते. इतर काही फायद्यांमध्ये तूप हे ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. शरीराला चांगल्या पद्धतीची ऊर्जा मिळू शकते. शरीरातील विषारी घटक द्रव्य बाहेर टाकले जातात, त्यामुळे डिटॉक्सिफिकेशनचं काम तूप चांगल्या पद्धतीनं पार पाडतं. द शॉकिंग ट्रूथ अबाउट घी अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. साधारणपणे असा एक गैरसमज आहे की तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, पण तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही, कारण तुम्ही कोणत्या क्वांटिटीचं आणि कोणत्या क्वालिटीचं तूप सेवन करतात त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जर तुपाचं सेवन केलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल बॅलन्स होतं. 1 चमचा तुपामध्ये साधारण 33 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल आणि 8 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतं. मग तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो हा गैरसमज निर्माण का बरं झाला असेल? पूर्वीच्या काळी हृदयविकाराला निमंत्रण करणारं ट्रान्स फॅटी ऍसिड असतं असं मानलं जायचं, कारण तुपामध्ये भरपूर प्रमाणात ट्रान्स फॅट्स असतात. पण आत्ताचा नवीन रिसर्च असा सांगतो की त्या ट्रान्स फॅट्स या हृदयविकाराला निमंत्रणच देत नाहीत. त्यामुळे तूप हे हृदयविकाराला निमंत्रण देऊ शकत नाही. तुपाचे कोलेस्ट्रॉलवर नेमके परिणाम काय होतात? तुपामुळे HDL म्हणजे जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, त्याचं प्रमाण वाढलं जातं. HDL वाढलं की ते LDL ला बाहेर काढण्यास मदत करतं. LDL म्हणजे काय? वाईट कोलेस्ट्रॉल, जे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन असतं. याचबरोबर तुपामुळे LDLचा बॅलन्स राखला जातो. योग्य प्रमाणात घेतलेलं तूप LDLचं प्रमाण वाढवत नाही अशा बऱ्याचशा रिसर्च स्टडीज सांगतात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं सेवन केलं तर तूप निश्चितच फायदेशीर ठरू शकतं. याचबरोबर आपण हळद, दालचिनी, धने आणि आवळा या संदर्भातले व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहेत.
ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. आणि आपल्याला जर काही आरोग्याच्या समस्या असतील तर तुम्ही फ्री कन्सल्टेशनसाठी खाली दिलेल्या नंबरवर फोन करू शकता.